नमस्कार, सुप्रभात. कल्याणमस्तू ज्योतिषमध्ये मी महेश पाटील आपले सर्वांचे मनापासून स्वागत करतोय. तर पाहूया आजचा दिवस. आज मंगळवार दिनांक 30 जून 2026, ज्येष्ठ महिना, कृष्ण पक्ष, तिथी प्रतिपदा, धनुरास, पूर्वाषाढा नक्षत्र, पूर्ण दिवस आहे. ब्रह्मयोग दुपारी 3:19 नंतर ऐद्रिय योग. बालवकरण आहे 6:34 नंतर कौलवकरण आहे. राहुकाळ आहे संध्याकाळी 4:01 ते संध्याकाळी 5:40 आजची शुभवेळ आहे सकाळी 10:38 दुपारी 2:07 आणि अशुभ वेळ आहे दुपारी 2:07 ते 8:37. आता पाहूया 12 राशींचे भविष्य. 30 जून 2026 हा मेष राशीसाठी अत्यंत अनुकूल दिवस आहे. व्यवसायात जुने नुकसान भरून निघेल. नोकरीत वरिष्ठांकडून कौतुक होईल आणि एखादी मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते. जुने वाद मिटतील आणि बाजारपेठेतील जुने नुकसान फायद्यात बदलू शकते. ऑफिसमध्ये तुमच्या हुशारीची व कामाची प्रशंसा होईल. सरकारांचे चांगले संबंध राहतील. आरोग्याची काळजी घ्या, परंतु सकारात्मक विचार ठेवा. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. पाहूया वृषभ राशी भविष्य. वृषभ राशीसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा असेल. व्यवसायात आवश्यक असणाऱ्या व्यक्तींच्या भेटीगाठी होतील आणि प्रलंबित कामे मार्गी लागतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांमुळे कामाचा ताण वाढू शकतो, परंतु तुम्ही ते धाडसाने पूर्ण करू शकता. आर्थिक बाबतीत हा दिवस अनुकूल असला तरी खर्चाचे नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. कामाच्या गडबडीत तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. जोडीदारासोबतचे संबंध अधिक मधुर होतील. जुन्या मित्रांच्या गाठीभेटी होतील, त्यामुळे आपल्याला मन प्रसन्न राहील. तुमचे आरोग्य साधारण राहील, परंतु दगदगीमुळे थकवा जाणवू शकतो. पाहूया मिथुन रास. मिथुन राशीसाठी आजचा दिवस अतिशय अनुकूल असेल. कामाच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल आणि नवीन जबाबदाऱ्या मिळतील. हा दिवस आर्थिकदृष्ट्या फायदेशीर होता. गेलेली गुंतवणूक भविष्यात उत्तम परतावा देणारी असेल. नातेवाईक आणि मित्रांचे संपूर्ण सहकार्य लाभेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. प्रकृती उत्तम राहील, मात्र अनावश्यक धावपळ आणि दगदग टाळणे हिताचे ठरेल. त्यानंतर पाहूया कर्क रास. कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा नियोजन करणारा असेल. दिवसभरात अतिरिक्त मेहनत घ्यावी लागेल. कठोर परिश्रमाने यश मिळेल. कामाच्या ठिकाणी आपली हुशारी दाखवण्याची संधी मिळेल. वरिष्ठासोबत संवाद साधताना सावध राहा. नवीन गुंतवणुकीचे निर्णय अतिशय काळजीपूर्वक घ्या. आर्थिक शिस्त फायदेशीर ठरेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. कुटुंबातील सदस्यासोबत वेळ घालवा, मात्र लहान सहान गोष्टीवरून वाद टाळण्याचा प्रयत्न करा. पुढची रास आहे सिंह. सिंह राशीसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आजपासून तुमच्या राशीत गुरु ग्रहाचे गोचर आहे, त्यामुळे पुढील वर्षभर तुमचा आत्मविश्वास आणि कार्यक्षमता वाढेल. नोकरी व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होईल. कामाच्या क्षेत्रात वरिष्ठांचे सहकार्य लाभेल आणि तुमच्या कामाची प्रशंसा होईल. व्यावसायिक लाभाचे उत्तम अवसर तुम्हाला मिळतील. आर्थिक बाबतीत हा दिवस प्रगतीचा असेल आणि धनलाभाचे योग बनत आहेत. अचानक खर्चावर मात्र नियंत्रण ठेवावे लागेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. आरोग्याच्या दृष्टीने पोटाच्या तक्रारी किंवा गॅसचा त्रास होऊ शकतो. खाण्यापिण्याकडे योग्य काळजी घ्या. त्यानंतर पाहूया कन्या रास. कन्या राशीमध्ये राहूचा नक्षत्र परिवर्तन असल्यामुळे या व्यक्तीसाठी करिअर आणि व्यवसाय अचानक आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. प्रलंबित पदोन्नती मिळून नशीब रातोरात चमकू शकते. हा दिवस तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या वरदान ठरू शकतो. नवीन उत्पन्नाचे स्रोत मिळतील आणि बँक बॅलन्स वाढण्याची शक्यता आहे. पदोन्नतीचे योग आहेत. त्यानंतर व्यापारात वृद्धी होऊ शकते. व्यापारात मोठा नफा होऊ शकतो. लाभदायक करार होण्याची शक्यता आहे. तुमचे आरोग्य सामान्य राहील. पचनसंस्थेची काळजी घेणे आवश्यक आहे. कौटुंबातील ज्येष्ठ सदस्यांचा सल्ला खूप फायदेशीर ठरेल. त्यानंतर पाहूया तुळ रास. तुळ राशीचा आजचा दिवस संमिश्र आणि प्रगतिकारक असू शकेल. कामाच्या ठिकाणी प्रगती होण्याची दाट शक्यता आहे. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल आणि एखादे महत्त्वाचे काम पूर्ण होईल. तुम्हाला अचानक धनलाभ किंवा अपेक्षित फायदा होण्याचे योग आहेत. पचनसंस्थेच्या किरकोळ तक्रारी उद्भवू शकतात, त्यामुळे आपल्या आहारावर लक्ष ठेवा. वैवाहिक आणि प्रेम जीवनात गोडवा राहील. घरातील वातावरण आनंदी राहील आणि मित्रांशी चांगला संवाद साधता येईल. वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस प्रगतीचा आणि उत्साहाचा असेल. तुमच्या व्यावसायिक जीवनासाठी हा अतिशय महत्त्वाचा काळ आहे. कार्यक्षेत्रात पदोन्नती किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
आर्थिक नियोजन करताना सावधगिरी बाळगावी. अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोग्याची काळजी या मानसिक थकवा जाणू शकतो. संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास दिवस अधिक फायदेशीर आणि लाभदायक ठरेल. पुढची रास आहे धनुरास. धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्पन्नात स्थिरता येणार असेल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत खुले होतील. हा दिवस तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या उत्तम असणार आहे. तुमचे उत्पन्न वाढीस लागेल आणि नवनवीन संधी उपलब्ध होतील. गुंतवणुकीच्या बाबतीत मात्र दिवसभर थोडी सावधगिरी बाळगावी लागेल. आरोग्याच्या दृष्टीने दिवस सामान्य राहील. धावपळीमुळे थकवा जाणू शकतो. पाहूया मकर रास. मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस करिअरदृष्ट्या फार महत्त्वाचा असेल. व्यावसायिक लाभ आणि नवीन संधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होईल. व्यवसायात नफा मिळण्याची दाट शक्यता आहे आणि कामाच्या ठिकाणी तुमच्या नवीन कल्पनांचे कौतुक होऊ शकते. सहकार्य लाभेल. एखादा मोठा प्रोजेक्ट तुम्हाला मिळू शकेल. नवीन योजना यशस्वी होतील. आर्थिक स्थिती उत्तम राहील आणि मजबूत राहील. बचतीत वाढ होईल आणि जुने अडकलेले पैसे परत येण्याची शक्यता आहे. प्रकृती उत्तम राहील, पण कामाच्या तणावामुळे संध्याकाळी थकवा जाणू शकतो. वैवाहिक जीवन आनंदी राहील आणि जोडीदारासोबत गोड वेळ घालवाल. त्यानंतर पाहूया कुंभरास. कुंभराशीच्या व्यक्तींना आजचा दिवस हा आत्मविश्वास वाढवणार असेल. हुशारी आणि धाडसाने तुम्ही एखादे कठीण काम तुम्ही पूर्ण करू शकाल. दशम स्थानातील चंद्रामुळे तुमची निर्भयता वाढेल आणि हुशारी आणि युक्तीचा वापर करून तुम्ही कामाच्या ठिकाणी उत्तम कामगिरी कराल. हा दिवस आर्थिकदृष्ट्या स्थिर असेल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा तुम्हाला परतावा मिळण्याची शक्यता आहे. सोबतचे संबंध अधिक घट्ट आणि मधुर होतील. घरातील वातावरण आनंदी राहील. प्रकृती उत्तम राहील. प्रवास करताना जरा अतिघाई करू नका. पुढची रास मीन रास. मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असा असेल. आर्थिक निर्णय घेताना घाईगडबडीत टाळा. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा चांगला परतावा मिळू शकेल. कामाच्या ठिकाणी नवीन तंत्रज्ञान किंवा वातावरणातील बदलांमुळे तुमची कार्यक्षमता वाढेल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आरोग्यात पूर्वीपेक्षा सुधारणा होईल. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवा. जोडीदारासोबतचे गैरसमज दूर होतील आणि भावनिक जवळीक वाढेल. विद्यार्थ्यांसाठी एकाग्रता राखणे गरजेचे आहे. नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी हा दिवस उत्तम आहे.